तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जी की क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि तसेच आपल्याला मग रिमाइंडर देऊ इच्छितो की सांगू इच्छितो की आपण जर ऑनलाईन घरी बसून पैसे कमवू इच्छित असाल बिलकुल माझ्यासारखे तर आपल्याला सर्वांना शिकवण्यासाठी मी एक दुसरा चॅनल ओपन केलेला आहे ज्या चॅनलवर मी आपल्याला शिकवल की कशा प्रकारे आपण ऑनलाईन घरी बसून पैसे कमवू शकता। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी त्या चॅनलला जरूरच व्हिजिट करायचं आहे। त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे। तर सुरुवात करूया या सुपर क्लासला आणि पाहूया सर्वात पहिला प्रश्न काय आहे। कोणत्या राज्यामध्ये माणसाला देखील खाली जात असते? भारतातील कोणत्या राज्यामध्ये माणसाला देखील खाली जात असते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। भारतातील नागालँड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये माणसाला देखील खाई खाणारे एक जाती आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। लोकसभेत अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्याचा पाठिंबा हवा असतो? लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी एकूण किती सदस्याचा पाठिंबा हवा असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी 50 सदस्याचा पाठिंबा हवा असतो। पुढचा प्रश्न रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीमध्ये काय टाकले जाते ते सांगायचं आहे। रक्तदान केल्यानंतर रक्तदानाच्या पिशवीमध्ये खालीलपैकी काय टाकण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। सोडियम ऑक्झलेट जे आहे रक्तदान केल्यानंतर त्या पिशवीमध्ये टाकण्यात येत असते। पुढचा प्रश्न सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते? सोडियम ऑक्झलेट हे रक्तदान केलेल्या पिशवीमध्ये कोणत्या कारणास्तव टाकले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो रक्त गोठू नये म्हणून जे आहे रक्तदान दिलेल्या पिशवीमध्ये सोडियम ऑक्झलेट टाकण्यात येत असते। पुढचा प्रश्न पाहूया। ल्युकेमिया हा पेशीचा खालीलपैकी कोणता रोग आहे ते सांगायचं आहे। ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा रोग आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। ल्युकेमिया हा जो आहे कर्करोगाचा एक रोग आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा कर्करोग आहे ते सांगायचं आहे। ल्युकेमिया हा खालीलपैकी कोणत्या पेशीचा एक रोग आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। पांढऱ्या पेशीचा जो आहे ल्युकेमिया हा प्रसिद्ध रोग आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल एकूण किती वर्षाचा आहे? भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल हा एकूण किती वर्षाचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। एकूण 5 वर्षाचा जो आहे भारतामध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल आहे। पुढचा प्रश्न मतदारांची संख्या वाढवावी हे कोणत्या कमिशनची शिफारस होती ते सांगायचं आहे। मतदारांची संख्या वाढवावी असे खालीलपैकी कोणत्या कमिशनची शिफारस होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील। सायमन कमिशनची जी शिफारस होती मतदारांची संख्या वाढवावी अशी त्यांनी केलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? 21% हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। महाराष्ट्र राज्यामध्ये 21% जंगलाचे क्षेत्र आहे। पुढचा प्रश्न पाहूया। वैराट हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वोच्च शिखर आहे ते सांगायचं आहे। वैराट हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामधील वैराट हे अतिशय सर्वोच्च असलेले शिखर बनलेले आहे। पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे कोणत्या व्यक्तीस संबोधले जात असते? महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। विष्णुशास्त्री पंडित यांना जे आहे महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र असे संबोधण्यात येत असते। पुढचा प्रश्न मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? मानवी समता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। धोंडो केशव कर्वे यांनी जे आहे मानवी समता वृत्तपत्र सुरू केलेले होते। पुढचा प्रश्न धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले मानवी समता हा खालीलपैकी कशाचा प्रकार होता ते सांगायचं आहे। धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले मानवी समता हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेले मानवी समता हा एका मासिकाचा प्रकार होता। पुढचा प्रश्न पाहूया। दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते? दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। मासिक या नावाने जे आहे दर महिन्याला प्रकाशित केल्या जाणाऱ्या वृत्तपत्राला ओळखले जात असते किंवा म्हटले जात असते। पुढचा प्रश्न पुणे हा जिल्हा महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणून ओळखला जात असतो? पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हणून ओळखला जात असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्राची सांस्कृतिक
सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे जिल्ह्याला ओळखले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वात जास्त पावसाचे दिवस कोणत्या ठिकाणी असतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वात जास्त पावसाचे दिवस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, गगनबावटा या ठिकाणी जे आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मान्सून काळामध्ये सर्वात जास्त दिवस पावसाचे असतात. पुढचा प्रश्न, कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जात असतो. कात निर्मितीसाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग केला जात असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो तो कोणी राहील, खैर या वनस्पतीचा जो उपयोग आहे कात बनवण्यासाठी केला जात असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वाजणारा चिमटा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते किंवा म्हटल्यात आले होते. वाजणारा चिमटा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हणण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील, गोपाळकृष्ण गोखले यांना जे आहे वाजणारा चिमटा असे संबोधण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, गोपाळकृष्ण गोखले यांना वाजणारा चिमटा असे कोणत्या व्यक्तींनी संबोधलेले होते. गोपाळकृष्ण गोखले यांना वाजणारा चिमटा असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संबोधलेले होते. ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड मोर्ले यांनी जे आहे वाजणारा चिमटा असे गोपाळकृष्ण गोखले यांना संबोधलेले होते. पुढचा प्रश्न, भारतातील 70% लोकसंख्या कशावर अवलंबून आहे. भारतातील 70% लोकसंख्या खालीलपैकी कशावर अवलंबून आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील, भारतातील 70% जी लोकसंख्या आहे शेतीवर अवलंबून आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी समुद्र किनारा आहे ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, भारतातील केरळ या राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील गुजरात हे जे राज्य आहे या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते. मका व ऊस यापासून खालीलपैकी कोणते इंधन मिळवले जात असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, बायो इथेनॉल हे जे इंधन आहे मका तसेच ऊस यापासून मिळवण्यात येत असते. पुढचा प्रश्न, भारतामध्ये बिबट्यांची संख्या 2014च्या तुलनेमध्ये 2018मध्ये किती वाढली होती ते सांगायचं आहे. भारतामध्ये बिबट्यांची संख्या 2014च्या तुलनेमध्ये 2018मध्ये एकूण किती टक्के वाढलेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 कराल मित्रांनो, भारतामध्ये बिबट्यांची जी संख्या आहे 2014च्या तुलनेमध्ये 2018मध्ये 60% वाढलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणती कंपनी जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे ते सांगायचं आहे. जगातील कोणती कंपनी सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रिलायन्स ही जी कंपनी आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय उभारणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जात असते. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया, खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र सुरुवातीस साप्ताहिक होते. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरुवातीला साप्ताहिक होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील, खालीलपैकी म्हणजेच ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे सुरुवातीला जेव्हा ते सुरू झाले तेव्हा एक साप्ताहिक होते. पुढचा प्रश्न, ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाचे रूपांतर पुढे चालून कशामध्ये करण्यात आलेले होते. ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाचे रूपांतर पुढे चालून खालीलपैकी कशामध्ये करण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, ज्ञानप्रकाश या साप्ताहिकाचे पुढे चालून दैनिकामध्ये रूपांतर करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक वृत्तपत्र एकूण 103 वर्ष चालले होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र एकूण 103 वर्ष चाललेले आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहेत. ज्ञानप्रकाश हे जे वृत्तपत्र आहे तब्बल 103 वर्ष चाललेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, बंगालची फाळणी रद्द होण्याची आशा कोणीही धरू नये हे ऐकल्यावर कोणी लेख लिहिला होता ते सांगायचं आहे. बंगालची फाळणी रद्द होण्याची आशा कोणीही करू नये हे ऐकल्यानंतर कोणत्या व्यक्तीने लेख लिहिला होता. ऑप्शन क्रमांक 3 कराल मित्रांनो, लोकमान्य टिळक यांनी जे आहे बंगालची फाळणी रद्द होण्याची आशा कोणीही करू नये असे ऐकल्यावर एक लेख लिहिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया, ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा लेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिला होता ते सांगायचं आहे. ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा लेख खाली
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील लोकमान्य टिळक यांच्याद्वारा जे आहे ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला असा लेख लिहिण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा लेख टिळकांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता? ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा प्रसिद्ध लेख लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रात लिहिलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील केसरी या वृत्तपत्रामध्ये लोकमान्य टिळक यांनी ब्रह्माचा भोपळा लवकरच फुटला हा प्रसिद्ध लेख लिहिलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या समाजाला 1200 रुपयाचा छापखाना विकत घेऊन देण्यात आला होता ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या समाजाला 1200 रुपयांचा छापखाना विकत घेऊन देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील ब्राह्मो समाजाला जे आहे 1200 रुपयाचा तब्बल छापखाना विकत घेऊन देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला कोणत्या नावाने ओळखले जात असते? एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील नियतकालिक या नावाने जे आहे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राला ओळखले जात असते. फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने कशाची लागवड केलेली होती? फळझाडामध्ये मानवाने सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या झाडाची लागवड केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील खजूर हे जे झाड जे आहे यांची फळझाडामध्ये सर्वप्रथम मानवाने लागवड केलेली होती. पुढचा प्रश्न. इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील 1955 हे जे वर्ष आहे वर्षामध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चिल्का सरोवर ओडिशा राज्यात किती जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे ते सांगायचं आहे? चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील एकूण किती जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील एकूण 3 जिल्ह्यामध्ये जे आहे चिल्का सरोवर ओडिशा राज्यात पसरलेले आहे. पुढचा प्रश्न. चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे ते सांगायचं आहे? चिल्का सरोवर ओडिशा राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील पुरी, गंजम आणि खुर्दा या सर्व जिल्ह्यामध्ये चिल्का सरोवर हे ओडिशा राज्यामध्ये पसरलेले आहे. पुढचा प्रश्न. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये कोणत्या सिद्धांत मांडला आहे ते सांगायचं आहे? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणाचा सिद्धांत मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये जे आहे लुटींचा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले लोकनाट्य तमाशामध्ये कशाचा समावेश होतो ते सांगायचं आहे? महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले लोकनाट्य तमाशामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले तमाशामध्ये गायन, वादन आणि विनोद या सर्वांचा समावेश होत असतो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील पनवेल या ठिकाणी जे आहे खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न. कुरवड्या व शेवाळ्या तयार करण्यासाठी गव्हाची कोणती जात अतिशय प्रसिद्ध आहे? कुरवड्या तसेच शेवाळ्या तयार करण्यासाठी गव्हाची खालीलपैकी कोणती जात प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पंचवटी ही जी जात आहे कुरवड्या तसेच शेवाळ्या बनवण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती खालीलपैकी कोणत्या पिकासाठी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील ज्वारी या पिकासाठी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडून आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे ते सांगायचं आहे? पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले भारतातील कोणते राज्य आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील पेरू या फळाच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले भारतातील मध्य प्रदेश हे प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न. केरळ राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होत असते? भारतातील केरळ राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणात होत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील केरळ राज्यामध्ये नारळ या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त प्रमाणामध्ये होत असते. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे? महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील अहमदनगर हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये चिंचेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय ज्वारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? भारतीय ज्वारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील राजेंद्रनगर या ठिकाणी जे आहे भारतीय ज्वारी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. टिळा लावते मी रक्ताचा हा प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे आहे ते सांगायचं आहे?
आहे? टिळा लावते मी रक्ताची ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. अण्णाभाऊ साठे यांचे जे आहे टिळा लावते मी रक्ताचा ही एक प्रसिद्ध कादंबरी आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी नक्कीच एक लाईक करायचं आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि रिमाइंडर देऊ इच्छितो की आपण जर घरी बसून पैसे कमवू इच्छित असाल बिलकुल माझ्यासारखे दुसऱ्या चॅनलवर मी सांगतो की आपल्याला कशा प्रकारे कमवू शकता, तर त्या चॅनलला व्हिजिट करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर समजत नसेल, सध्या तुम्ही जो सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या चॅनलचा लिंक मिळून जाईल, दिसून जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.